हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात। संजय राऊतांचा आरोप तर वंदना सूर्यवंशींचे फोन तपासावेत, संजय राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। कोकणातील जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे संजय राऊत कपाळ करंटे, नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। तोडीबाज, वसुलीबाज, मांडवलीबाज अशी बच्चू कडूंची राज्यात ओळख, आमदार रवी राणांचा आमदार बच्चू कडूंवर हल्लाबोल। 20 जागा लढवणार असल्याचं सांगत बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करत आहेत, रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप। जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार, जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवारांकडून पूर्णविराम। राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलवण्याची विनंती। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट, सरकारी शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती, तर लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार, राजकीय पक्षांसमोर आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता, 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। राहुल गांधी कोणता लोकसभा मतदारसंघ निवडणार याची उत्सुकता, उद्यापर्यंत लोकसभा सचिवालयाला उत्तर द्यावं लागणार, राहुल गांधी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा। आषाढीला मुख्यमंत्र्यांसोबत 10 प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांना महापूजेचा मान मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आज देशभरात बकरी ईद साजरी करण्यात येते, बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार, एका पदासाठी मैदानी चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या पदासाठी 4 दिवसांनंतर मैदानी चाचणी होणार। नीट परीक्षेत गडबड झाल्याची शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास सोडणार नाहीत, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका, मे महिन्यात 2844 कोटी रुपयांचा दंड वसूल, मुंबई विभागात सर्वाधिक दंड वसूल। पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात, मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक, अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।